शिवसेनाला होईल अशी असणारी परिस्थिती. जरांगी दुसऱ्या बाजूस मी असताना बघतोय ते म्हणजे बीजेपी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता, ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे, संबंध आहे, चर्चा आहे, त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे, बीजेपीने आम्हाला फसवलेलं आहे, ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे. आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला लाभ झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो. मराठा लिडरशिप तिथे असताना मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे, एक त्याच्यातला आहे. त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बीजेपीचा झालाय अशी परिस्थिती. राम मंदिरमुळे जे काही वातावरण निर्मिती झाली काही दिवसांनी बदलली. शेवटी लोक रामाची पूजा ही आठवड्यातून एकदा, दोनदा, तीनदा किंवा दर दिवशी करतात. ही अंगवळणी पडलेली आहे. त्याचा इफोरिया ह्यांनी करण्याचा प्रयत्न केला, तो इफोरिया एकाच दिवसाचा राहिला. लोकांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा वाटतो आणि त्यांना हे माहिती आहे की राजकीय व्यवस्थेतून आपली सिक्युरिटी, पोटा पाण्याचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, शेतीचा प्रश्न आणि इतर सगळे जे भौतिक प्रश्न आहेत ते राजकीय सत्तेतून सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे याचं पॉलिटिकल बेनिफिट महाराष्ट्रामध्ये तरी होईल असं मला दिसतं. सगळे इंडियातून ममता बॅनर्जी केजरीवाल असतात, आता नितीश कुमार बाहेर पडतात. आपले इंडिया आघाडीमध्ये कधी एंट्री आपली असणार ते मी त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत, आजही नाही आहोत. जे काही पत्रव्यवहार झाला, त्या सगळ्या झाला, त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तेव्हा 30 तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून होता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही. आप त्याच्यातून बाहेर पडला, टीएमसी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय की जेडी त्याच्यातून बाहेर पडला. सपा आणि काँग्रेस यांच्यामधला यूपीमधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे. कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याला मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते. बीजेपीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारने केला. पहिली बैठक व्यवस्थित झाली, दुसरी बैठकीला आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली. तिसरी बैठक काँग्रेसने ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली. चौथी बैठकीचं असणारं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असणारं बोलवलं. आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो. या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला चालले होते, आपण मला अजितदादा कुठे दिसले नव्हते. ते नेमके काय म्हणाल तुम्हाला? सगळे बोल्ड आउट झाले. ते बोल्ड आउट झालेचं नाव कशाला घेता येतं? बोल्ड आउट
महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की लोकसभेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण म्हणताय आपल्याला मला फक्त माहित चर्चेचं नाही. निमंत्रण आहे. मी त्यांच्या घटक नाही, त्यांचा सहभागी नाही. आम्हाला चर्चेला बोलवले, त्याच्यामुळे 30 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. 30 तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे, ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी आम्हाला शेअर केलं तर. आपण स्वबळावर आता असणार का? परिस्थिती बघता नितीश कुमार गेलेत, आप गेली, ममता बॅनर्जी गेलेत, तर आपण एंट्री आता कराल? घालवलं कोणी हा त्याच्यातला महत्वाचा आपण भाग एंट्री आहे. कराल का? माझं म्हणणं आहे ते आता निवडणुका ह्या राज्यांवरती आलेल्या आहेत, ह्या ऑल इंडिया राहिलेल्या नाहीत. आज जरी नितीश वेगळे गेले असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असं जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी म्हणते की मी असणाऱ्या 30च्या वरती जागा आणणार आहे. आप पंजाबमध्ये म्हणते की आम्ही असणारा 12पैकी 10 जागा तिकडनं असणारा जिंकणार आहोत. त्याच्यामुळे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज यांचा रोल संपलेला आहे. आणि ते एका दृष्टीने बरं झालं मी असं म्हणतो. याचं कारण का आता नरेंद्र मोदीला लालूला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला मानला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला आता TMC फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे. तेव्हा घराणेशाही, पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं ते मुद्दे आता राहिले नाही. आता असली राजकारण सुरुवात झालं. सगळा मत विभाजनाचा फटका परत एकदा इंडियाकडे बसल्यानं भाजपचा फायदा होणार नाही असं वाटतं. मला एक सांगा की मागच्या वेळेस सुद्धा सगळे वेगवेगळे लढले. BJPला किती टक्के मतं मिळाली? अनालिसिस विचार करा ना. 33% मिळाले, 77 विरोधात आहे, 3% त्यांच्यातले घटले, तर दुसरा आला निवडून तिथे. त्याच्यामुळे हे जे प्रेसवाले जे BJPचे स्पोक्सपर्सन झालेत, माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असताना प्रॅक्टिकल व्हा. काल नितीश राणे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी असं म्हणले की मुस्लिमांनी आता हिंदूमध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. म्हणजे त्यांनी होऊन जे काशीचं मंदिर आहे मथुरेचं, तो विषय होऊन संपवून टाकावा असं त्यांचं म्हणणं आहे. तिथे मंदिर बांधू द्यावं. मुस्लिमांनी कोर्टामध्ये न जाता काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, मथुरेचं मंदिर असेल, तिथे मंदिरं बांधू माझं म्हणणं द्यावी. असं आहे त्याच्यामध्ये की ज्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासाचा ज्याचा काही संबंध नाही त्या सगळ्यांना माझी असणारा हातून विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि इथल्या व्यवस्थेला पॉलिटिकल स्कोर तुम्ही करा इंटरनली, पण बाहेर तुमची छबी काय होणार? बाहेर तुमची छबी हीच होणार की हे साले खोटारडे. हे का तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणतं, कोर्ट एक म्हणतं, सरकार एक म्हणतं, लोक एक म्हणतं. किंवा आपल्या असणारा इंटरनॅशनल छबी जी आहे एका ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रोवर्सी. रामाचं मंदिर बांधले गेलं पाहिजे, सगळीच मंदिर बांधले गेलं पाहिजे. माझ्या अंदाजानं राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जे म्हणतात आहे की मंदिराचा प्रश्न सुटेल असं जर म्हणत असेल तर मी मुसलमानांना घेऊन बसवायला तयार आहे. त्यांना सांगतो की सगळे मस्जिद तोडू आणि इथला असणारा पोटाचा प्रश्न त्याच्यातून सुटणार. गॅरंटी द्यावी. नाही झालं महिन्याभरात ते त्यांचं काय करावं तेही त्यांनी सांगावं. ज्या पद्धतीने आरक्षणावरनं घुसळण चालू आहे, ती चालू आहे का हे? एक लक्षात घ्या की कालांतराच्या याच्यामध्ये काही समाज यांची ही भावना होणार की आपण इतरांपेक्षा मागे पडतो. या भावनेला तुम्हाला ॲड्रेस करणं
आरक्षण हा एकमेव मार्ग आहे. तेव्हा आरक्षण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इख्तियार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते वापरणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो. तेव्हा गव्हर्नमेंटने कुठेतरी रिझर्वेशन हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे असं लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व 48 जागा लढण्याची तयारी करते का? आज तुम्ही मला म्हणालात तर आमचे असणारे 42 उमेदवार रेडी आहेत. आम्ही जाहीर करणार नाही आहोत. माझ्या सभा मेजर मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत आणि त्या किती मोठ्या झालेल्या आहेत हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तरी आपण एकत्र लढलं पाहिजे. आता काही जणांच्या काय काय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत ते त्यांनी बघावे. पण एकत्र लढायचं की न लढायचा हा निर्णय त्यांनी घ्यावा. महाराष्ट्र महाविकास आघाडी गेल्या 2.5 वर्ष एकत्र आहे, पण ती एकत्र असताना सुद्धा त्यांना सीट वाटप करता आलेलं नाही. तेव्हा त्यांच्या काय दुखणं आहेत हे मला माहीत नाही. आपण जशी लवचिक भूमिका घेताय तशी महाविकास आघाडीकडून घेतली जात नसल्याचा अनुभव आहे. काँग्रेस शेवटी असे बिंदू नाही आहे, इलेक्शन आहे. युती झाली तर मिळून लढू, नाही झाली तर आम्ही लढू. आज काय होणार आहे मोर्चामध्ये मागणी तुमच्याकडे? कालचं जे काही झालंय निर्णय आणि आज जो आहे मोर्चा, आजची मेळाव्यातली मेन काय आहे जास्त? मी त्या ओबीसी